वर्षात असा टाइम भेटला एकमेकीला टाइम द्यायला. आणि सकाळपासून प्रवासात नाही तर आम्ही जेवणात असतो. तिच्या घरी मी माझ्या घरी. खूप भारी वाटते. आम्ही भरपूर दिवसांनी एकमेकांसोबत आहोत आणि आम्ही एवढे प्रवासात दमलोय. 12 तास प्रवास केला. पण आम्हाला झोप नाही. आम्हाला मेन म्हणजे आमची बडबड सुरू करायची महत्वाची आहे. आम्हाला सकाळी 5:30ला उठायचं आणि ऑलरेडी 2 वाजले तरी पण आमची बडबड काही संपत नाही आहे. बघू आता ही बडबड किती वाजेपर्यंत सुरू आहे. आता जर आम्हाला कोणी बघितलं ना शिवाय पडते. तरी आम्ही भरपूर दिवसातून बोलतो ना मावशी. भरपूर आपण मम्मीच्या इथे पण नाही राहणार इथे म्हणूनच नाही. गणपतीमध्ये पण आपण नुसती कामच पण नाहीच आपल्याला भेटलं असं. आज आम्ही भरपूर बोललोय आणि अजून बोलतोय. अजून चालूच आहे. बघू विषय भरपूर आहेत. अगदी बघू किती वाजेपर्यंत आमचं अजून बोलणं चालू आहे. ब्लॉग नक्की बघा शेवटपर्यंत. हॅलो गाईज, मिस्टर मिसेस घाडीगावकर यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आजची गुड मॉर्निंग झाली आहे कोकणात, थेट कोकणात. मी तुम्हाला सांगते की आम्ही गावी का आलो आहे, कशासाठी आलो आहे. त्याच्या आधी तुम्ही हा व्ह्यू बघा. एक नंबरची मॉर्निंग एकदम भारी आहे. बेस्ट गुड मॉर्निंग झाली आजची. एकदम भारी वाटतंय. तर मेन कारण असं आहे की पूजा म्हणजे इकडे कुलदेवीची आणि ग्रामदेवीची पूजा आहे. म्हणजे माझ्या माहेरी आलो आहे आम्ही. हा आली. तर सगळ्यांची कामं चालू आहेत. सकाळी उठल्या उठल्या रात्री आम्ही जवळजवळ रात्री आम्ही जवळजवळ 11:30ला इथे आलो घरून. आणि त्याच्यानंतर आल्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झालो, जेवलो वगैरे आणि झोपलो. तर डायरेक्ट आत्ता उठलो आहे मॉर्निंगला. आणि रात्री मी आणि मावशी, तुम्ही पहिली क्लिप बघितलीच असेल, मी आणि मावशी रात्री 3 वाजेपर्यंत, म्हणजे भरपूर वर्षांनी आम्ही एकत्र आलो म्हणून 3 वाजेपर्यंत आम्ही एवढे बोलत बसलो, आम्हाला वेळेचं भानच राहिलं नाही. आणि त्याच्यानंतर झोपलो. ते आत्ता उठलो आहे आणि सगळेजण आता मस्त गडबड चालू आहे सगळ्यांची. आता बघूया आपण, मी तुम्हाला सगळ्यांची ओळख करून देते. आमच्या घरातले कोण कोण आहेत, काय काय कोण कोण आलं आहे, काय काय करतात सगळेजण ते. तर चला आपण बघूया कोण कोण. म्हणून बाहेरची काकीने नवीन घर बांधलं, त्याची सगळ्यांची साफसफाई चालू आहे. आणि मला कोण चांगला ब्लॉग काढून सुद्धा तेजल नाव तर इथे आहे आमची मावशी उर्फ वहिनी, छोटी वहिनी ना, चांगलं छोटंच राहिलेलं चांगलं. हा आमचा मोठा भाऊ, ह्याचं अजून लग्न बाकी आहे. त्या कार्यक्रमासाठी पण आम्ही आलोय. आणि ह्याला तर तुम्ही ओळखतच असणार. फुल बॉडी दाखव. माझी पब्लिक घाबरली. तर हा व्हिडिओ बनवणारा भाऊ. जाऊ दे, एवढंच. ह्याची ओळख एवढी. बोलले आणि पप्पा काय चालू आहे पप्पा? आला सध्या आता गावच्या सिस्टम मध्ये काम करायचे. भूक तर लागलेले आहे. आता चहावरती ताव मारून कोऱ्याच्यावर काहीतरी खाऊया म्हणलं. मस्त ना कोरी चाय. आणि ते मस्तपैकी चूळ पेटवले, कारण की घरामध्ये अजून गृहप्रवेश व्हायचा बाकी आहे, सगळं पूजा वगैरे बाकी आहे. म्हणून मग बाहेर चूळ करून सगळं चालू आहे काम. आणि हे आमचे मोठे पप्पा. तुम्हाला बोलायला सांगितलं, ऍक्शन करायला नाही सांगितली. तुम्ही कोण आहे आमचे? दिस इज युअर इज माय बडा पप्पा. तुम्ही काय काम करायला आलेत गावाला का नुसते असेच फिरायला आले? इज माय डॉग इज घुमिंग. आणि
आमचा रॉकी बिचारा कंटाळा कालपासून. रॉकी मम्मा, रॉकी 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 बिचारा काल रात्री पळून गेलेला, पळकुट्या. आणि हे आहे समोरून घर, नवीनच बांधकाम केलंय. 2 नंबरचे काका आहेत आमचे, त्यांचं घर आहे, त्याच्यासाठीच आम्ही आलो. आणि ते तिथे काका आहेत. गावाला कोण बघते उघडं आणि फुगडं. तर आपण बघूया नंतर. आता पुढे पुढे काय काय होणार आहे ते नक्की ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. अच्छा मम्मी म्हणते मला दाखव. मम्मी गावाला येऊन कामं करते ना, तिकडे कामं नाही करत म्हणून. हा बोल, काय बोलते? कसं वाटते तुला? गाव तो गावच ना शेवटी. आणि आपली मस्त लाल एक नंबर वाटलं. आणि हा तुम्ही समोरचा व्ह्यू बघताय तो आहे प्रतापगड. आणि एवढं भारी वाटतंय मॉर्निंगचा व्ह्यू. एक नंबर. शुभ सकाळ बोलतात ना ती ही, एकदम भारी. आता काकी यांनी नवीनच घर बांधलंय तर थोडं काम बाकी आहे आणि थोडं झालंय तर सगळं असा पसारा पडलाय. ते सगळेजण आवरावर चालू आहे कारण की पूजा आहे 10 वाजता. त्याच्या आधी सगळेजण आवरणार आहेत फटाफट. आणि आमच्याकडे नवीन पाहुणे पदार्पण झालंय त्यांचं, म्हणजे आम्ही ज्यांना इंग्लिश मॅन म्हणतो त्यांचं. कुठे गेला? या स्वागत आहे तुमचं. दादा एवढा का लेट झाला? आमचा इंग्लिश मॅन आलेला आहे सगळ्यात पहिला. भारी वाटतं यार गावी. आपण किती पण शहरात काही करो काही असो, पण गावाला एक नंबर वाटतं. गावच्या सारखं सुखच नाहीये. भारी वाटतं. आता बघू आपण दिवसभरात काय काय होतं काय काय नाही, त्याच्यासाठी शेवटपर्यंत नक्की बघू. काय करते? लागले आता. आमच्याकडे फुकणी नाही ना. जबरदस्त फुकणी आहे, एक नंबर फुकणी आहे. तरी जुगाड करावा लागतो ना. आमची फुकणी भेटत नाही ना, आम्हाला जुगाड करावं लागतं. आंबे एवढे नाही दिसत येत ना. त्या आंब्याला लागला तो वरती लागला. त्यांचा आहे तो. तर गाईज आता सगळी कामं होऊन आम्ही मस्त फ्रेश होऊन रेडी होऊन बसलोय. पूजा अजून काय चालू झालेली नाहीये आणि तिकडे आतमध्ये जेवणाची तयारी करतात आणि आम्ही मस्त बसलोय नन्नू आणि मी. नन्नू ही आमची नन्नू. कोण आहे तू? नन्ना आहे. कोणाची नन्ना? आत्तूची. मी आत्तू आहे तुझी. आणि ती कोण आहे? ही कोण आहे? ही काकी. आणि हा रॉकी. रॉकी भाई. काय बोलतेस मग? नन्नूला आमच्या ब्लॉग मध्ये लय बोलायला आवडतं ना नन्नू. काय बोलणार मग? कोण नाही पडत. काय बोलणार? कुक्कू. कुक्कू कोण? काय कुक्कू? आता आपण कुठे आलोय नन्ना? गावाला आलो. कसं वाटतंय तुला गावाला? छान वाटतंय. आता आपण कुठे जायचं? आत्याच्या घरी जायचं. नंदूला आमच्या ब्लॉग मध्ये बोलायला खूप आवडतं, खूप. म्हणून आता ती माझ्यासोबत बसलेली
ती पण ब्लॉग बनवते माझ्यासोबत ना नन्नू. बस खाली येतं का काम करता. जेवणाची वगैरे तयारी चालू आहे आणि आम्ही टाइमपास करतो उगाच काय पण ना नन्नू. आपण टाइमपास करतोय ना आपल्या काय काम धंदेच नाही. इकडे उभी राहा वर वर उभी राहा वर अजून जा. बसू नकोस उभी राहा अजून जा वरती अजून वरती जा. इथे बसून ओय तू काय करते इथे बसून. रॉकीला सांभाळते. रॉकी या इकडे पुढे या. पायावर पाणी घाला एक एक पळी. या पुढे इथं वरती पायरीवर यावरती या सगळ्यांना सर्वोपचार अर्थ येतं मी तो चार वेळ ध्यानवादीनं प्रत्येक येता म्हणजे शंपुरुषा उत्तर खाली सगळ्यांच्या पायावर पाणी घाल. येता समय माझो या शंपुरुष भूतानी त्रिपादामृतम दिवीत पाद्यम गृहाण देवेश सर्व क्षेम समर्थ भो भक्त्या समर्पते लोकनाथन पाद्यम समनवसते नमस्ते जगदादायु पाद्यम ज्ञानवादीन सर्वोपचारार्थेन सर्वोपचारार्थेन हरि ओम ताम आप जात वेदलम धर्मे मानवगामी निम्यस्यामि हिरण्यविंदयंगामाश्वं पुरुषाणाम अश्वपूर्वामृतमध्यं बोधिनं श्रियं देवशूर्गुणदेवशुपदं स्वस्मितां हिरण्यप्राकारां चंद्रां प्रभासामि यशसाजन्नशदां तस्य बलानि प्रादुर्भूतो राष्ट्रे अभूतिम् असमृद्धिं ईश्वरीं सर्वभूतानां दामेव समायुक्तं सत्यवश्महि पशूनां रूपमन्यस्य महिषी मे कुले मातरं पद्मवासिनीं अपस्नेग्धां चिक्लित्वस्मे गृहे नित्यदेव मातरं श्रियमासे मे कुले आर्द्रां पुष्करणीं पुष्टिं पिङ्गलां चन्द्रां हिरण्यं जातवेदो आवह आर्द्रां यष्करणीं यष्टिं सुलक्षं जातवेदो आवह तम् आवह जातवेदनं सुक्तं पञ्चर्षिकाः सततं जपेद्दिनजनोला सर्वोपचारार्थेन ब्रह्मणिमेराप भक्त्यां दीपं प्रयच्छामि देवाय परमात्मने नियम तप स्वाध्याय कर्तु दमदाना विशिष्टाना पुरोहिताना मना समाधी यता. त्रास घ्यायचा आपण 9:30 करतो. सूर्य उगवायच्या आधी 4-5 वाजे म्हणजे पूजा होणं जरुरीच आहे ते. आता माझं पण मंगळवारचं उपास तेच असतं आणि उपासाचे पूर्ण दिवस फक्त पाणी बाकी काहीच नाही खात.
कुणाला का तू काय करतोय तिला पुऱ्या बनवायच्या पुऱ्या कुणाला ये ना ये ये इकडे ये नाण्याने कुजले झोपून उठून दोनदा तीनदा घ्यायला गेलो ते पण नाही काम करता जा ते बघ आपलं मला कंटाळा काय मला कंटाळा कंटाळा आला. करत जा बाई ही कडे घ्यायला पाहिजे होती माहितीये. अरे मम्मीला मी सांगितलं राजा जाऊ कामावरच्या बावरची वाटतो एकदम बावरची रुमाल रुमाल एकदम कारण ते कांद्यावर ठेवलंय कपडा काढलास नाही राहिला गेलेलो मागे गेलो असतो आता खाली तुमच्या ब्लॉकच्या चक्कर मध्ये हा ते तिच्या ब्लॉकच्या चक्कर मध्ये आणि मला काय फरक होता मग गड्ड्यावर पडलो असं धक्का काय फरक होता मग मला हा बघ गद्दा डायरेक्ट खाली आलो असतो काय हलकट काय तिकडे भात तिकडे काम चालू भात बनते तिकडे दोन्ही आई बोलू नकोस रे काय बोललीस हॅलो गाईज आता झाले संध्याकाळ मस्त सगळं कार्यक्रम उरकलाय आणि आता हरिपाठ आहे आमच्या म्हणजे इकडे काकीकडे आणि वातावरण एवढं भारी झालंय पावसाळी वातावरण झालंय एकदम भारी वाटतंय एकदम भारी जबरदस्त हवा सुटली आता पाऊस पडेल पाऊस पडला ना एकदम भारी वाटेल मागे किती मस्त वाटते एवढं भारी वाटतंय वा 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 क्वचितच आम्ही कधीतरी पावसाळ्यात गावी येतो पण असं वातावरण बघायला मजाच वेगळी येते भारी आता पाऊस पडणार आहे वातावरण तर असं झालेलं आहे मी मम्मी हात दाखवते तिथे आपली सगुना
पप्पा अरे मी लावणार होती गाडीत गाणी, हीच गाणी आहेत माझ्याकडे सगळी. गाईज आमच्याकडे लाईट गेली आहे आणि वहिनी आणि काकी बसल्यात भाकरी घालायला. काकी तुम्हाला कसं वाटतं लाईट गेले ते? मला चांगलं नाही वाटत. काय होतंय? एकदम काळोखात काय दिसत नाही. एक वाटी आणि त्या पाणी अरे यार, सांगितलं मला, सांगितलं नुसते काम सांगतात मला. वाटी आणि पाण्याला पाणी लावायला तिकडे टोक घेतलं. अरे यार काकी ना मला नुसती कामं सांगतात. ह्या दोघी गपचूप इथे बसल्यात अंधारात, कोणी बोलवाय नको म्हणून, आणि मीच कामं करायची सगळी. नुसता अंधार.